तर आज आपण भाजीपाव बनवणार आहोत. त्यासाठी मी गव्हापासून बनलेले ब्रेड वापरले आहे. तुम्ही पाव पण वापरू शकता. चला मग रेसिपी सुरू करूया. त्यासाठी मी पावशेर बटाटा, पावशेर फ्लावर आणि एक बीटरूट असं घेतलेलं आहे. ते आपण बीटरूट आणि बटाटा चिरून आणि फ्लावर आपण चिरून घेतलेला आहे. तो छान धुवून कुकरमध्ये मीठ टाकून लावून घ्यायचा आणि एकदम असं नरम होईपर्यंत, गिलबिलीत चिलबिलीत असं गिचकं होईपर्यंत ते शिजवायचं. आणि ते आपण कुकरला शिजू देऊ. तोवर आपण बाकी साहित्य तयार करू. जसं लसूण आणि आलं हे मी छान बारीक करून घेते आहे. त्यानंतर 2 ते 3 कांदे, 3 ते 4 ढोबळी, 2 टमॅटो असं मी छान ते चॉप करून घेते आहे बारीक. तोवर आपलं हे शिजलेलं आहे. कढई गरम झाली की त्यात आपण घालूया तूप. तुम्ही बटर पण घालू शकता, तुमच्या आवडीनुसार बटर किंवा तूप. तेलामध्ये इतकं छान त्याचा फ्लेवर येत नाही, त्यामुळे तेल शक्यतो अवॉइड करायचा. तूप गरम झालं की त्यात आपण घालूया मोहरी, जिरे, हिंग आणि कढीपत्ता. हे छान तडतडलं की त्यात आपण 2 मिरची टाकू. ही मिरची मी मधून कापून घेतलेली आहे. आणि लसूण आणि आल्याची पेस्ट. ती थोडी लाल झाली की त्यात आपण घालू कांदा. यात मी 2 कांदे वापरलेले आहे. आणि ढोबळी 3 ते 4 छोट्या ढोबळी होत्या, त्या मी चॉप करून घेतलेल्या आहे आणि त्या यात टाकल्या. त्या कुकरमध्ये यासाठी नाही लावल्या की याचा एक जो हिरवा कलर आहे ना, तो छान दिसतो भाजीमध्ये. त्यामुळे कुकरमध्ये मी फक्त बीट आणि बटाटाच लावलेला आणि फ्लावर. बाकी छान वाटाणा आणि ढोबळी हे वरूनच छान दिसतात. तर थोडीशी मी ते मध्ये जागा केली आणि 2 चमचे तूप घालून त्यात हळद आणि लाल तिखट मी छान भाजून घेणार आहे. आणि थोडी धणेपूड. आणि छान परतून घेऊ. त्यानंतर त्यात आपण टोमॅटो, त्यात मी 2 मीडियम साईजचे टोमॅटो वापरलेले आहे. जास्त पण नको टोमॅटो, नाहीतर ते आंबट लागेल. हिरवा वाटाणा, आपण परतून घेऊ आणि 2 मिनिटं झाकण लावून ठेवू, म्हणजे वाटाणा थोडा शिजेल. तर वाटाणा आपला शिजलेला आहे. त्यानंतर आपण हे भाजीचं मिश्रण टाकू. फ्लावर, बटाटा आणि बीटचं जे आपण करून ठेवलेलं होतं. बीट यासाठी की त्यांनी छान कलर येतो भाजीला. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून छान परतून घेऊ. त्यानंतर त्यात आपला हिरो इन्ग्रेडियंट एव्हरेस्ट पावभाजी मसाला. मी 2 चमचे पावभाजी मसाला वापरलेला आहे. मसाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता, पण एव्हरेस्ट आणि सुरुचीचा जो मसाला आहे ना, त्याचा एक वेगळाच फ्लेवर येतो. म्हणजे मार्केटमधल्या भाजीसारखा फ्लेवर होतो त्याचा. त्यामुळे मी सुरुची आणि एव्हरेस्टचाच वापरते. थोड्या वेळ आपण झाकण लावून ठेवू. जसं थोडं तेल सुटलं की आपली भाजी तयार.
छान अशी मुठभर कोथिंबीर टाकून त्याला गार्निश करू. चला आता भाजी रेडी. आणि आता पावासाठी आपण पाव भाजायसाठी साहित्य तयार करून घेतोय. जसं मी इथे घेतले तूप, थोडी त्यात कोथिंबीर टाकलेली आहे आणि पावभाजी मसाला. हे आपण सगळ्या पावांना लावून घेऊ आणि ते एक एक करून सगळं भाजून घेऊ. छान झाली आपली पावभाजी रेडी. छान आपली गरमागरम पावभाजी, हेल्दी पावभाजी तयार. गरमागरम सर्व करा मस्त लिंबासोबत, कांद्यासोबत. एन्जॉय.